वेड्याची कोणी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मला म्हणावं का? ओळखलत का? ज्ञा सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या नेवसे पाटलांची कन्या मी. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला हळूहळू कळायला लागलं, ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो साधारण माणूस नाही, तर जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्यच आहे. ज्या काळी बायांनी उंबरठ ओलांडायची पद्धत नव्हती, बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं, स्त्री पुरुष नीच उच्च असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एक खुल ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचाच आहे ना सो? Educated woman first because if woman educated we have house educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडून देत नाहीये. सो बॅड मिस्टर फुले. ते झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकवणार. झाला की मग माझा अभ्यास सुरू. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेकबे बेदनी 4 बेत्रिक 6 हाच धर. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले, काव्य सुधारत लागले. 1 जानेवारी होय, शनिवारी 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील हिरेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा होते. शेळपासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण महागासारखं जगाल तर नाव होईल. पण धर्मच मात्र समाजच मात्र बुडला. धर्म बुडला म्हणून कोहले कोही सुरू होती. एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कुठला धर्म बुडतो? धर्मासाठी माणूस असतो का माणसासाठी धर्म? धर्म शाळेत जाताना माझ्यावर चिखल फेकला तरी मी सहन केलं, शेण फेकलं तरी मी सहन केलं, थुंकले तरी मी सहन केलं. पण माझ्या आता सहनशक्तीचा अंत झाला होता. एकदा मी शाळेत जाताना माझ्या समोर सिद्धटिंगर आला आणि मला म्हणाला, एक टवळे कुठे निघालीस? पहिल्यांदा आमच्या पुरी बाळांना शिकवायचं बंद कर, तुला तुझी आबरू प्यारी किती शिक्षण. कदाचित त्याला माहिती नसेल, आम्ही सुद्धा ज्योतिराव पहिलवानाच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि तट दिशेने त्याच्या कानाखाली लावून दिली आणि त्याला सुनावलं, आत्ता आलाय थोबाड फुटले, पुन्हा आला ना तर तुझ्या रक्तानं धरती रंगली. स्त्री कुठल्याही जातीची किंवा धर्माची असो, ती त्यात बळी पडत आलेली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं? तिचा नवरा वारला त्यात तिचा काय दोष? यासाठीच आम्ही काम केलं. इंग्रज सरकारने सतीबंदीही सुरू केली. विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याला त्याच्या तुरुतुरू धावण्यानं कसं अंगण भरून जायचं, त्याला वाढवलं, मोठं केलं, डॉक्टर सुद्धा बनवलं. पुण्यात प्लेगची साथ आली होती. लोक धडाधडा मरू लागले होते. आम्ही यशवंताला म्हटलं, यशवंत आपल्याला हॉस्पिटल भरायचंय. यशवंतांनी क्षणभराचा पण विचार नाही केला आणि हॉस्पिटल उभारलं. रुग्णाचा उपचार आम्ही सुद्धा करत होतो. पण प्लेग हा संसर्गिक रोग होता. तो कधी ना कधी आम्हाला सुद्धा होणार होता. मुळीच जगलो तर नाही, यस आम्ही समाजासाठीच ना. म्हणून वर्णा तुझं स्वागत आहे. सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली. आम्हाला आनंद याचाच की आमच्या आया बाया शिकल्या. नीती विना नदी गेली, नीती विना